कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी रंगकाम करून कष्टाची भाकरी मिळविणाऱ्या सुनील बोरसे यांचा अंबड लिंक रोडवरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय। महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप होत असून कष्टकरी बोरसे कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला असून अंबड लिंक रोडवर विकास कामांसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात बोरसे यांची दुचाकी आदळली आणि भीषण अपघात झाला। या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला। घरातील कर्ता पुरुषच काळाच्या पडद्याआड गेल्याने बोरसे कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झालाय। दरम्यान बोरसे कुटुंबाला तातडीने भरीव आर्थिक मदत देण्यात यावी आणि कुटुंबातील एका सदस्याला महापालिकेत नोकरी देऊन उदरनिर्वाहाचा कायमस्वरूपी आधार उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी प्रभाग क्रमांक 10 चे नगरसेवक विश्वास नागरे, माधुरी बोलकर, इंदुमती नागरे आणि सभापती समाधान देवरे यांनी पुढाकार घेतला असून याबाबत चारही नगरसेवकांनी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, मनपा आयुक्त मनीषा खत्री आणि महापौर हिमगौरी आहेर आडके यांना निवेदन सादर केले। बोरसे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने जास्तीत जास्त आर्थिक मदत करावी, तसेच कुटुंबातील सदस्याला महापालिकेत नोकरी द्यावी अशी आग्रही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। सिंहस्थाच्या विकास कामांसाठी रस्ते खोदले जात असताना नागरिकांच्या सुरक्षिततेची पुरेशी काळजी घेतली जात नसल्याचा आरोप सातत्याने होत आहे। अंबड लिंक रोडवरील खड्ड्याने सुनील बोरसे यांचा जीव घेतल्यानंतर आता प्रशासनाने केवळ कागदी उपाययोजना न करता रस्ते सुरक्षित करण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलावीत अशी मागणी जोर धरत आहे। विकास कामे नागरिकांच्या सोयीसाठी की त्यांच्या जीवावर असा सवाल करत बोरसे कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत प्रशासनाने संवेदनशीलतेने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे।